सूर्यभानचा बाप देशभक्त तर हा देशी भक्त. आईला देशी दारूत हा एवढा बुडालेला असतो की गाववाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे याच्या घामाला पण मोसंबी नारंगीचा वास येतो. पोरानं याची 6 एकर जमीन विकून खाल्ली म्हणून रोज 6 लिटर दारू पिऊन स्वतःच्याच पोराच्या 7 पिढ्या काढतो. जातो का फुकणीच्या. हा मकरंद जाधव, मोटार मेकॅनिक, देशभक्तांचा नातू, देशी भक्तांचा एकुलता एक चिरंजीव. बाप दारूत बुडालेला आणि हा कुठल्या तरी शोधात बुडालेला. शोध म्हणजे यानं हा जो पार्ट बनवलाय तो गाडीत बसवला तर पेट्रोल आणि डिझेल अर्ध्याहून कमी लागणार. पण याला हेच समजना, असा जर पार्ट तयार झाला आणि पेट्रोल डिझेल वाल्यानं कळलं त्याला घरादारासकट उभा जाळणार नाहीत का. गप्पे गप्पे गप्पे. हा किसना मकरंदच्या पहिल्या बायकोपासून झालेला पोरगा. हा प्रकटला आणि ती आटपली की सटकली परमेश्वर जाणे. आता याला पैलवान व्हायचंय म्हणून दिवसाला शिर 2 शिर भात मी 12 अंडी खातो. हा रस्त्यावर चालायला लागला की कोंबड्या पळ काढतात असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. खरंच आहे की नाही ते बघा तरी. ही साई मकरंदला दुसऱ्या बायकोपासून झालेली. हिनं देशभक्त किंवा देशी भक्त घराण्यातलं काहीच घेतलं नाही. पण पोरीच्या पायात जादू आहे. हा भल्या भल्यानं नाचता येणं अंगण वाकडं असं होतंय. तिला नाचता येतंय पण अंगण नाही असा मामला आहे. ही मकरंदची दुसरी बायको सुमती. मकरंदचा दुबार पेरा म्हणजे गरीब गाय आहे. दत्ताच्या फोटोत असते तशी. सासरा गॅलन भर दारू पिणार, नवरा भिकेचे डोहाळे लागल्यागत फिरणार, पोरग दिसलं की खात राहणार, पोरगी नाचत राहणार आणि ही दिसभर नुसती चूल फुकणार.